सगळ्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा संपला आणि त्याच्यानंतर आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी काही विकासाची कामं सुरू आहेत त्याचा आढावा मी स्वतः सगळ्या कामांवर जाऊन घेतला आहे। जिल्हा परिषदेची जी इमारत आहे जी 77 कोटी रुपये खर्च करून होते त्याचा 80% काम पूर्ण झालेलं आहे। मला असं वाटतं की 2 महिन्यामध्ये ही जी इमारत आहे ही लोकांसाठी तयार होईल, त्याचा लोकार्पण सोहळा होईल। त्यानंतर जिल्हा प्रशासनाची जी इमारत सुरू झालेली आहे जवळजवळ 100 कोटी रुपये खर्च करून त्याचं काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे। रत्नागिरी नगरपालिकेचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। रत्नागिरी पंचायत समितीच्या इमारतीचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। 90% काम संपलेलं आहे। काजीसाहेब आपण ते कायम मुख्य बस स्थानक तिथं पण मी जाऊन आलो। मुख्य बस स्थानक हे 2 महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल अशा परिस्थितीमध्ये आहे। राहत्या घराचं काम 15 दिवसामध्ये संपेल अशा परिस्थितीमध्ये आहे। शिवसृष्टीची पाहणी मी स्वतः करून आलो। शिवसृष्टी देखील 60% काम संपलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या महिन्याभरामध्ये बसून होईल आणि आपण जर तिथे गेला असाल तर 3 तिथे चबुद्रे केलेले आहेत। तर त्या 3 चबुद्र्यावर काय करायचं हा निर्णय घेणं प्रलंबित होतं। तर त्या 3 चबुद्र्यांवर 3 मोठे पुतळे आपण तयार करतोय। त्याच्यावर एक कान्होजी आंग्रेंचा पुतळा असेल, एका ठिकाणी बाजीप्रभूंचा पुतळा असेल आणि एका ठिकाणी तानाजीचा पुतळा असेल आणि हे 3 पुतळे झाल्यानंतर पूर्ण 2 ते 3 महिन्यामध्ये ही शिवसृष्टी पूर्ण होईल। आपण जर जाऊन आला तर सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम कसं पूर्ण झालेलं आहे हे देखील आपल्याला बघता येईल। तिथं बोटीचं एक फार मोठं काम आता सुरू झालं आहे ते देखील आपल्याला बघता येईल आणि ही देखील शिवसृष्टी जी आहे ती 2 ते 3 महिन्यामध्ये आपण लोकांसाठी खुली करू शकतो। टिळक स्मारकाची देखील मी पाहणी करून आलो। टिळक स्मारकाचा पहिला भाग पूर्ण झाला आहे आणि आज नव्यानं एक निर्णय आपण घेतला आहे की टिळक स्मारकाला जाताना उजव्या बाजूला जी इमारत आहे तिथे जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं रिसर्च सेंटर केलं आहे तसंच लोकमान्य टिळकांचं रिसर्च सेंटर आणि लायब्ररी फक्त लोकमान्य टिळकांची ही बाजूच्या इमारतीमध्ये करण्याचा आज आपण निर्णय घेतलेला आहे। मिऱ्याच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर देखील मी जाऊन आलो। 260 कोटी रुपये खर्च करून हा बंधारा आपण पूर्ण करतोय। 80% याचं काम पूर्ण झालंय आणि सायमल्टेनियसली जे सुशोभीकरणाचं काम आहे 41 कोटीचं ते देखील 8 ते 10 दिवसामध्ये सुरू होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। 3D मल्टीमीडिया शो आपण जाऊन आला असाल, लँडस्केपिंगचं काम पूर्ण झालंय। 15 ऑगस्टला ते देखील देशातलं पहिलं काम आपण लोकार्पण करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत। डबिंग चालू आहे त्याच्यातलं, हिंदी कोण बोलणार आहे, हिंदी कोण बोलणार आहे आणि इंग्लिश कोण बोलणार आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट आहे की हिंदीचं डब जे आहेत ते स्वतः अमिताभ बच्चन करतायत, सचिन खेडेकर मराठीमध्ये करतायत आणि कदाचित अमिताभ बच्चनच इंग्लिशमध्ये करतील, पण सध्या 2 भाषांमध्ये आपण तो करण्याचा प्रयत्न करतोय। ते देखील काम आता प्रगतीपथावर आहे। अनेक विकासाची कामं जी सुरू आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर जे आहे ते देखील 50% पूर्ण झालेलं आहे। शिरगाव उद्यमनगरला जर आपण गेला तर पशुसंवर्धनाची एक इमारत देखील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। तर 4 तारखेला खऱ्या अर्थानं आचारसंहिता संपल्यानंतर ही सगळी कामं ही पूर्णत्वाला जातील, काही पूर्ण होतील। कॉन्क्रिटीकरणचं काम रत्नागिरी शहरातलं सुरू आहे। तालुक्यातल्या अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत। सांगण्याचा मतितार्थ हाच आहे की जी कमिटमेंट रत्नागिरीकरांना केलेली होती ती सगळी कामं मार्गस्थ लागलेली आहेत आणि सगळ्या कामांची निविदा होऊन कामं प्रगतीपथावर आहेत। टप्प्याटप्प्याने ही कामं सगळी पूर्ण होतील आणि याचा पूर्ण जो काही फायदा आहे तो रत्नागिरीकरांना होईल, पर्यटनाच्या दृष्टीनं होईल। प्राणी संग्रहालयाचं काम सुरू झालं आहे मालगुंडला, त्याचं देखील कंपाऊंड वॉलचं काम सुरू झालेलं आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीची अनेक कामं ही जी सुरू होती ती पूर्णत्वाकडे जात आहेत आणि 4 तारखेनंतर अजूनही आचारसंहिता असल्यामुळं जी नवीन कामं मंजूर झालेली आहेत त्याची यादी मी आपल्या सगळ्यांच्या मार्फत रत्नागिरीकरांसमोर ठेवेन। यासाठी ही पत्रकार परिषद होती। विरोधकांनी काही आरोप केलेला असला तर संवेदनशील गृहमंत्री कसे असतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। हे ज्यावेळी त्यांना कळलं की त्याच्यामध्ये काही पाठीपुढं झाले, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तिथे गेले, CP ऑफिसला त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी निर्देश दिले आणि त्याच्या वडिलांना अटक झाली। मी देखील एक मिनिट, धनगेकर काही म्हणू देऊ, उद्या मी स्वतः पुण्यामध्ये जातोय, ते माझ्या कुठच्याही मीटिंगला नाही। ज्या घरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेमध्ये बाधित झालेले जे कुटुंब आहे त्यांच्या भेटीलाच मी उद्या पुण्यामध्ये जातोय, तर त्यांच्याशी देखील चर्चा करेन आणि त्याच्यानंतर बोललेलं चांगलं राहील। हा, धनगेकरांचं काय आलं?
धलगेकरांच्या म्हणण्याला पत्रकार परिषदेला मी तर किंमत देत नाही. ज्या पद्धतीनं तिथं जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत, अल्पवयीन मुलगा असताना तो देखील बारमध्ये होता, तो बार काल सील केलेला की आज सील केला मला माहीत नाही, राज्य उत्पादन कधी काल सील केलेला आहे. 48,000 रुपयाचं जे बिल झालेलं आहे ते देवेंद्रजींनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि देवेंद्रजींनी एवढंच थांबले नाहीत तर ती गाडी 17 वर्षाच्या मुलाला चालवायला देणारा वडील ह्याला दोषी आहे म्हणून तो कोण काय अगरवाल ना, त्याला देखील अटक केलेली आहे. आम्ही स्वतः त्या मतदारसंघामध्ये भेटलेलो होतो. गजानन कीर्तीकर साहेबांची त्या दिवशीची स्टेटमेंट पण आपण सगळ्यांनी बघितलेली आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते शिंदे साहेबांबरोबर आहेत, त्यांचं कुटुंब अमोल कीर्तीकरांबरोबर आहे म्हणून त्यांच्यासमोर पेच उभा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्या संदर्भात शिशिर शिंदेनी आज मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र स्वतः शिंदेसाहेब वाचतील आणि त्याच्यावर जो निर्णय घ्यायचा ते मुख्य नेते म्हणून शिंदेसाहेब घेतील. घरामध्ये अमोल कीर्तीकर हे उभे राहिल्यामुळं कुटुंब जे आहे ते अमोलबरोबर राहिलं आणि मी एकटा राहिलो म्हणून त्याच्या टर्निंग पॉईंटला मी एकटा पडल्यासारखं वाटलं असं त्यांचे स्टेटमेंट आहे.